कॉलोनी आपण पाहतोय, मी आहे सध्या पुण्याच्या बालगंधर्व या चौकामध्ये। आपण या ठिकाणी पाहतोय तरुण तरुणी जे आहे ते पेपर लीक झाल्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या न्याय हक्कासाठी तरुण तरुणी जे आहे ते मोठ्या संख्येने पुण्याच्या बालगंधर्व चौकामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन जे आहे ते करत आहे आणि त्या आंदोलनामध्ये आपण पाहू शकतोय पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय। सोहम वांगचुक यांना ज्या पद्धतीने दिल्लीच्या पोलिसांनी उचलून नेलेलं आहे हे योग्य आहे का, अशा पद्धतीचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतोय गर्दीच्या माध्यमातून। हे पहा, हे थेट दृश्य आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतोय। तुमचा जमाव बेकायदेशीर आहे, कोणतीही पोलीस प्रशासनाची परवानगी तुम्ही घेतलेली नाही आहात। विद्यार्थी लक्षात घ्या, तुमचं आंदोलन अत्यंत बरखास्त करावे, सार्वजनिक इथून पानं पान करून घ्या। तर मोठ्या संख्येने सरकारपर्यंत पाठवणं होतं। तुम्ही इथं सह्या केलेल्या आहात, तर कृपा करून तुमचं जे जमाव आहे ते आता पांगवून टाका। अरे ते घोषणा देत होते, आपल्याला घोषणा सगळे भाजपचे लोक एवढं सांगतो काय नाही। आता ते भाजपचे लोक येतं तेच करतं। शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं। पोलीस प्रशासनाला आम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे, घोषणा द्यायला चुका कोणता नवीन इंडिया, कोणता विश्वगुरु, कशाचा विश्वगुरु? पोलीस प्रशासन शहरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात भारतीय जनता पार्टीचे आज कार्यक्रम चालले, तिथे 144 लागू नाही का? हा जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे की नाही हे पोलिसांनी आम्हाला सांगावं। का आज जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे? सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। 2-3 प्रोटेस्टरला पोलिसांनी इथं मारलेलं आहे। बीजेपीचे मोठमोठे कार्यक्रम इथं चालू आहेत, RSS चे मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत। त्या कार्यक्रमामध्ये काय करताय पोलीस? आमच्यावरती जमावबंदी लागू करताय। शांततेच्या मार्गाने इथं जमणं म्हणजे काय? इथं काय आम्ही काय आतंकवादी आहेत का? कसा आहेत आम्ही? घोषणा केल्यामुळे आम्ही इथं या महाराष्ट्राचे, या भारताचे नागरिक आहेत। आम्हाला आमचा हक्क आहे की इथं जमून आमचा निषेध व्यक्त करण्याचा। बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे जमाबंदी हे करायचा। आम्हाला घोषणा दिल्यामुळे आम्हाला आतमध्ये टाकता येते। हे टोटल दडपशाही चालू आहे। आम्हाला भाजपचा कार्यक्रम असेल तर एकदम व्यवस्थित होणार, पण आमचा मोर्चा असला की आमच्या लाठीचार दडपशाही आतमध्ये टाकलं जाणार। यांना फक्त भाजपला सेफ करायचं, बाकी कोणाला सेफ करायचं नाहीये बस। कार्यक्रमाला परवानगी नसली तरी परवानगी होती आणि अचानक संचारबंदी लागू करता तुम्ही, कसं काय? लेटर आहे का तुमच्याकडे सरकारकडे? एका व्यक्तीला मारण्यात येतं, लोकशाही संपवायची हत्या चालू आहे। ज्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधान रोज पेपर लीक होते, ते रोज नको ते धंदे होते, ते हे सरकारचा आवाज दाबायचा प्रयत्न आहे। पोलीस प्रशासन कुणाला कारण नसताना अटक करू शकत नाही, हिंसा नाही केलंय ना काही नाही। हे स्टुडंट प्रोटेस्ट आहेत, तुम्ही कसं काय करू शकता? हे चुकीचं आहे सरकारचं। हे बघा आत्ताही तसंच एक गाडी भरून, बस भरून लोकांना नेण्यात आलं, ते स्टुडंट्स होते। हे जेवढे विद्यार्थी वकीला मारण्यात आलं, पोलिसांनी गचिंडी पकडून नेलं, अक्षर त्याचा शर्ट फाटलाय त्या भाऊचा। हे चुकीचं सरकारचं। सरकारने निषेध व्यक्त करायच्या ऐवजी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे आम्हाला। काही जरी झालं, या भारताच्या पंतप्रधानांनी दखल घ्यायची। काल सोनम वांगचुक यांना सकाळी दिल्ली पोलिसांनी जबरदस्ती नेलं, रॅपिड ऍक्शन फोर्स यूज केली। हे चुकीचं आहे, याप्रमाणे नेऊ शकत नाही। जर तुम्ही बोलून नेऊ शकता ना, वकिलांना मारहाण केली आज परत, एका व्यक्तीला एवढं मारले त्याचा शर्ट फाटलाय, अक्षरशः त्याला चक्कर आली। हे चुकीचं आहे, हे लोकशाहीची हत्या चालू आहे। मोदी सरकार आवाज दाबायचा प्रयत्न करते। स्टुडंट प्रोटेस्ट त्यांच्या काळात एवढे घोटाळे होते, ते नाही दिसत का? त्यांनी नुसते प्रोपगेंडा त्यांचं पसरवतात। जो शांततेच्या मार्गाने फुटपाथवर इकडे आला। हो साहेब, धक्का देऊ नका, हो धक्का देऊ नका, धक्का देऊ नका, धक्का देऊ नका। धक्का देत आहे व्यवस्थित 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 दिला नाही धक्का, सरक म्हटलं धक्का देऊ नका, धक्का देऊ नका। कशा पद्धतीने धक्काबुक्की सुरू झाले, प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी आंदोलन करते लोकांना दाबण्याचं काम करत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलन चिघळण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून केलं जात आहे। आजचं आंदोलन हे
देशासाठी खूप आवश्यक आंदोलन आहे. पूर्णपणे देशाची शिक्षण व्यवस्था ढासळलेली आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो पेपर विकत घेऊ शकतो. मोलमजुरी करणारे पानपट्टीवाले, रिक्षावाले यांचे मुलं कधी डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाही. शिक्षा संस्थान पूर्णपणे खाजगीकरण झालेलं आहे, पैशावाल्याच्या हातात गेलेले आहे. मी म्हणतो या देशामध्ये आता गोरगरिबाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मी मरेपर्यंत ह्या गोष्टीसाठी भांडत राहणार आणि आजही मी भांडतो. माझा मुलगा दिल्लीमध्ये आता सोनम वांगचुक सरांना काल जेव्हा उचललं, माझ्या मुलाला स्टेजवरून धक्का दिला आणि त्याचा मोबाईल हिसकावलाय. आमचा संपर्क होत नाहीये. त्याची एक 9 महिन्याची मुलगी आहे, एक 4 वर्षाची मुलगी आहे, त्याची बायको आहे. कालपासून रडतात ते, संपर्क होत नाही. मी त्यांना आणून इथे रोडवर बसवणार होतो. आज मला न्या कुठे टाकायचे टाका, जेलमध्ये टाका, पण या देशाचा वाटोळा करू नका. या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये. वाचवा, लोकशाही वाचवा. पुणेकरता सगळ्यात अग्रणी जागे, बुद्धिवंत, ज्ञानवंत आणि एवढे हुशार बनवणारे लोक आज तिकडे भाजप पूर्णपणे सत्तेत आलेलं आहे. आणि जे काही थोडेफार आमच्यासारखे आहेत बोलणारे, आता मी घरी जायच्या अगोदर माझ्या घरी पोलीस आलेले असणार. काय हे आम्हाला याची सवय झालेली आहे. आम्ही या पोलिसांना घाबरणार नाही. आम्ही मरेपर्यंत लोकशाही टिकून राहावी यासाठी आम्ही लढत राहणार. मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत आहेत. शेत्या विकतात, पण त्यांच्या मुलाच्या हाताला निराशा लागते. तिकडे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. शिक्षण क्षेत्र तरी सोडा माझ्या मायबापांनो, एवढं तरी राहू द्या. देश शिक्षित झाला, सुशिक्षित झाला तर विकसित होईल. यांचा विकास भारत, विकसित भारत, कशा पद्धतीचा विकसित भारत? अरे विनाशक भारत चाललेले, भारताचा विनाश चाललेला आहे. डॉलर कुठं चाललाय, रुपया घसरतोय आणि या देशामध्ये आज आवाज उचलण्याची आम्हाला आजादी नाही, आंदोलन करण्याची आजादी नाहीये. आणि जंतर मंतर एक खाजगी प्रॉपर्टी करण्याचा भाजपचा डाव चाललेला आहे. जंतर मंतर एकाही माणसाला आंदोलन करायचं असेल तर ती जागा सुरक्षित असायला हवी. कोणी त्याला रोखलं नाही पाहिजे. आंदोलन करण्याचा मार्ग बंद करू नका. आंदोलन करण्याचा मार्ग बंद कराल त्या दिवशी ही सगळी व्यवस्था सडलेली असेल. ही व्यवस्था सडत चाललेली आहे आणि जो कोणी खरं बोलेल तो जेलमध्ये जाईल किंवा तर भाजपच्या पाठीशी जा आणि त्यांना सपोर्ट करा. वाईट अशी खूपच वाईट परिस्थिती या देशामध्ये चालली आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी जमलेले जे बाबा होते हे आपल्या तरुण पिढी जी आहे, तरुण विद्यार्थी आहे, यांच्या भविष्याबद्दल अतिशय तळमळीने बोलत होते. निश्चितच शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांनी आपला इस्तिफा दिला पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून केले जाते. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया. आपण पाहतो या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्याबद्दल जे काही काल घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून आज पुण्याच्या बालगंधर्व या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणी जे आहेत आपली न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहेत. ताई काय सांगणार या आंदोलनाबद्दल? त्यांच्या घरातून जर 21 मुलं गेली असती, धर्मेंद्र प्रधानच्या मुलाने जर आत्महत्या केली असती तर काय झालं असतं? आणि काही करायचं, आम्ही फक्त ऐकत राहायचं. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी तरुणी आहेत, आपण तिच्याशी देखील संवाद साधूया. काय सांगणार आजच्या आंदोलनाबद्दल? आजचं आंदोलन हे सगळ्या युवकांसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी आणि सोबत सुद्धा जे समाजसेवक आहेत त्यांनी हे ऑर्गनायझेशन सगळे इंडिव्हिज्युअल आलेले आहेत. ठरवून कोणीच आलेलं नाही. कोणी खोटं बोलून आले आहे, घरी कोणी खरं बोलून आले आहे, घरी पण आले आहे, एकत्र जमले आहे. खूप विद्यार्थ्यांच्या मनात इथे यायचं होतं पण ते येऊ शकले नाही कारण त्यांच्या आईवडिलांनी पाठवलं नाही. लाठीचार्जच्या भीतीने, पोलिसांच्या भीतीने, मोदी सरकारच्या भीतीने. आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की आम्ही शांततेपूर्ण आंदोलन करतोय. आमच्या मागण्या फक्त एवढंच आहे की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. बाकायदा त्यांनी माफी पण मागावी कारण त्यांनी आता विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, आत्महत्या केली आहे, त्यांनी मर्डर केलेला आहे. हा मर्डरच आहे, मी आत्महत्या म्हणत नाही याला, कारण ते डिप्रेशनमध्ये जाऊन काहीतरी घडलंय म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. सो धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा आणि स्वतः मोठी गव्हर्नमेंटनी याचा पुढाकार घ्यावा ही आमची इच्छा आहे. त्यांनी राजीनामा दिला, आम्ही आमच्या घरी जाऊन अजिबात इच्छा नाही, पण त्यांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागावी. आतापर्यंतच्या नाराबाजीमध्ये फक्त धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामाविषयी बोललं जात होतं, मात्र आताच्या नारेबाजीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तुम्ही कसं बघता याला? कारण ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना घेऊन गेले ते पद्धत योग्य नव्हती.
सगळे झोपले असताना अर्ध्या रात्री येऊन त्यांनी ज्या प्रकारे सोनम वांगचुक सरांना उठून नेलं ती पद्धत योग्य नव्हती आणि हे मोदी गव्हर्नमेंटला पण माहिती आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा, पण ज्या प्रकारे मोदी सरकार वाढली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला मोदी सरकार नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हवा आहे. कारण ज्या प्रकारे चालवत आहे ती हुकुमशाही आहे आणि तुम्ही काय सांगाल तर? आजची तरुण पिढी रस्त्यावर उभी आज जो खुर्चीवर मंत्री जो बसलाय तो तरुण पिढीला झुरळ म्हणतो. कशासाठी ते आज गरीब शिक्षणासाठी इथं आले आलेत आणि आज झुरळ कशासाठी हा उतरा त्याला खुर्चीवरून त्या राजीनामा त्याला सांगा. आज आमची पिढी सुद्धा नंतर पुढे होऊन ह्याच पदावर जाणार आहे. तुमच्या मुलांना जर असं बोललं तर चालेल का? झुरळ म्हटलेलं मला चालणार नाही. त्यामुळे ह्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय लहान लेकराला घेऊन ते स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांची देखील मागणी एवढीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण की देशाचं भविष्य मानणाऱ्या तरुण पिढीचा पेपर जर लीक होत असेल आणि अशा पद्धतीने देशाची भविष्य जर धोक्यामध्ये येत असेल तर ही योग्य आहे का? सरकारने या गोष्टीचा निश्चित विचार केला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांची मागणी आहे. तर आपण सगळे विद्यार्थी भविष्यासाठी होता इथं बघू शकता की लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे आपल्या भविष्यासाठी सगळे इथं एकत्र आलेलो आहोत. आणि जो काल प्रकार घडलाय तो एकदम म्हणजे अनैतिक आणि लोकशाहीला हत्या करणारा आहे. आणि त्या निषेधात पुणे जे विद्यापीठ बोललं जातं, पुणे हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बोललं जातं, तिकडं हा आंदोलन होतंय. धन्यवाद.